शूट झालंय, बाकी काय नाही. आज व्हिडिओ मेन तुम्हाला आउटपुट बघायला भेटणारच आहे, पण सध्या तेवढं झालं आपलं, कम्प्लीट झालं, बॅकअप झालं. तुम्हाला कसं वाटलं? समोरच्या गाडीत आहेत ना पोरं आहेत, ते जाम मजा करत आहेत. आम्ही आलो टाका गेला. तर आजच्या दिवसाची आपली सुरुवात झालेली आहे. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर काल अचानक प्लॅन झाला होता, बघितलं काल आपण गेलो अलिबागच्या किल्ल्यामध्ये. असंच झाला, व्हिडिओ पण शूट केली नव्हती, बोललो जाऊया आणि बोललो व्हिडिओ पण शूट करू. असंच पाणी गेलं होतं खाली. तर काल बोललो मी तुम्हाला की आज आहे प्री वेडिंग आपली फ्रेंडचीच आहे आज आणि उद्या 2 दिवस आहे. त्याच्यामुळे आता वर्कआउट वगैरे झाला, शेक घेतोय, त्याच्यानंतर आता रेडी झालोय. आम्ही त्याला पण फोन केला कारण त्याची कार आहे, तो येतोय सोबत. कारण काय होतं शूटच्या वेळेला सगळं धावायचं, एवढी सगळी जण आहेत. तर ती आहे, तिथे मिस्टर आहेत, नंतर परत बहीण आहे, मेकअपवाली आहे, मी प्रज्योत आहे माझ्यासोबत, परत कॅमेरा ह्या त्या बॅग. मग त्याच्यासाठी त्याची इनोवा आहे, तो बोलला आपण जाऊ घेऊन. आणि मग आता काय करतोय, त्याला पण फोन केला, तो पण रेडी आहे. तर आता शेक वगैरे संपवतोय आणि निघतोय आम्ही. इथून जायचं त्यांच्या घरी, त्यांना घेऊन यायचं आहे आणि मग इथून आपल्या शूटला आज सुरुवात होईल. तर शूटचं कसं तुम्हाला दाखवेन मी सर्व, काय करतो कसं करतो ते नेमकं. पण जी आपली मेन व्हिडिओ आहे ती आपली पार्टी स्टुडिओचं जे चॅनल आहे यूट्यूबला त्याला अपलोड झाली की ती तुम्हाला बघायला भेटेलच. पण सध्या आजचा दिवस पूर्ण असंच जाणार आहे सगळ्या शूटमध्ये. तर एन्जॉय करूया, त्याच्यामुळे व्हिडिओ बघा, मजा येणार आहे लास्टपर्यंत. आता कसं आहे, शूट करताना किती टाईम भेटतोय नाही भेटतो त्याच्यावर डिपेंड. आपण दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन, पण कसं नेमकं दाखवेन. कारण कसं आहे, लुक वगैरे सगळ्या गोष्टी रिव्हील होता कामा नाही ना, नाहीतर मजा नाही. जे लुक दिसू दे, पण काय मेन आहे ते सगळं मेन व्हिडिओमध्येच राहू दे ना सगळं बघायला असं. तर चला हे संपूया आणि निघूया. हे बघा 7:30 झालेत जवळपास. जरा टाइमपास करतोय कारण 7:45ला तो बोलला निघू, त्याच्यामुळे त्याचा फोन येईल. फोन आला काय मग निघूया. बॅग वगैरे बाकी, बॅग म्हणजे बॅग काल प्रोजेक्टकडे दिली, त्याला कॅमेरा हवा होता. मी ठीक आहे बघ, तर काहीतरी काम बाकी चार्ज वगैरे सगळं करून ठेवलेलं. तर बॅग वगैरे तो घेऊन येईल, कारण तो आता आमच्यासोबत येत नाही. कारण कसं आहे 7:30 वाजता 7:45ला आम्ही जातो, 8:30पर्यंत तिकडे पोहोचू. तिथं ते रेडी होईल तोपर्यंत येईपर्यंत इथं 9-10 वाजतात परत त्यांना घेऊन. मग त्याच्यावर तू एवढा तो आरामात झोपेल. त्याला तिथून निघालो तर फोन करतो, म्हणजे इथून रेडी होतो डायरेक्ट तिकडे लोकेशनला पोहोच. असं सगळं आहे. बाकी इथं स्टँड वगैरे हे होतं ते सगळं घेतलंय मी. बाकी त्याच्याकडे त्या सगळ्या गोष्टी घेऊ नंतर, म्हणजे तो डायरेक्ट घेऊन येईल. तोपर्यंत सध्या टाइमपास करतोय आणि निघूया. डॉगिंगचे ओनर त्याच्यात रांगोळ नाही लक्ष, आम्ही निघालो. त्याच्यामुळे 2च गोष्टी आपल्याकडे बघा आतमध्ये ठेवल्यात त्या. हा तू प्रज्योत आहे, तू नंतर येईल, तो हाय घरी. त्याला बोललो इकडे आलो का फोन करतो, पण काय मेमर त्याच्याकडे काय. तर चलो बघा जवळपास आहे ना, पोयनाडपर्यंत पोहोचलो. त्यांचं घर पण इथे जवळच आहे, त्याच्यामुळे आता ते बघू द्या रेडी झाले की नाही. कारण तिला मी बोललेलो 8:30 पर्यंत येतोय मी. कारण कसं आहे, जेवढं लवकरात लवकर चालू करू ना तेवढी लाईट वरती यायच्या आधी प्रॉपर निघून जाईल. आणि मग मध्ये थोडीशी गॅप भेटली दुपारची का परत 4 नंतर दुसरं लुकचं करता येईल. आणि तर मग एकदा लाईट वरती आली ना की सगळं फोटोला थोडंसं गडबड होते. त्याच्यामुळे पण आता गेल्याशिवाय कळणार नाही ते रेडी झालंय की नाही ते, कारण पहिला साऊथ इंडियन लुक आहे. त्याच्यामुळे ते आणि परत मिस्टरांचा काय आहे तिथं केल्यावर समजा पोहोचवतं इथे जवळच पोहोचलोय. 3 hours later. चलो हे बघा फर्स्ट लोकेशनला तर आपलं पोहोचलोय. कसं आलं तिथून निघालो हे, कारण जवळपास आहे ना. हे बघा आता टायमिंग 10:30 झालेत. त्याच्यामुळे इथं नाही बोललो ना तरी 10:30. आता प्रोजेक्ट पण आलाय, धोकोडे फाट्यावर आहे. हे जवळपास 2-1 तास तरी जास्त जातील इथे. त्याच्यामुळे इथलं आटपून घेऊ. इथून थोडं बीचवर जायचं, बीचवरची काढू सेम ड्रेसवरचे, आणि नंतर सेकंड लोकेशनला घरी जाऊ, चेंज करू आणि मग पुढे जाऊया.
किती येते बघा. इकडे शूट चालू आहे आणि इकडे यांची गडबड, कारण इकडे सामान आहे परत. मानेला होल्ड कर, मानेला होल्ड कर. नाही मान पकड, त्याला मानेला त्याच्या होल्ड कर. इकडून हा पण हात टाकते त्या हाताला. हा चल चलो. आता एक लुकचं म्हणजे साऊथ इंडियन लुक होता, त्याचा शूट झाला कम्प्लीट. आता जातोय जेवायला, कारण जवळपास 12:30-1 वाजायला आलाय. तर जेवू. आणि कसं आहे आता लाईट आले वरती, त्याच्यामुळे एक बीचवरचा आहे तो 10 नंतर येऊ. त्याच्यामुळे 4ला थोडा सण खाली झाला ते नंतर येऊया. त्याच्यामुळे आता टाईम आहे भरपूर. ते पण आहे, त्यांना घरी घेऊन जातो, चेंज करू. आता काय बघूया काय बोलतो, पहिले जेवूया चेंज करूया काय ते, पण जेवणच घेऊ आणि मग चेंज वगैरे करून मग इकडे येऊया आरामात. Later that same evening. चलो आता आहे ना, जेवलो वगैरे जरा आराम केला आणि त्याच्यानंतर आता सेकंड लुकसाठी आलो, शूटसाठी. झालं आजच्या दिवसात ते 2च होते, 2 फायनल होतील. आणि उद्या आता हा व्हिडिओ आहे ना, या व्हिडिओत उद्याचा पण व्हिडिओ ब्लॉग कंटिन्यू करतात. कसं जास्त शूट होत नाही, नेमकंच दाखवतोय. त्याच्यामुळे त्याच्यात पण उद्या 2 लुक आहेत, ते उद्या फायनली सगळं कम्प्लीट होईल. त्यामुळे आता परत पांडवदेवी जवळ आलो, इथं शूट करतोय. हे इकडं कॅमेरा रेडी, ते तिकडे कपल रेडी, मेकअप आर्टिस्टचा फोटोशूट चालू आहे. त्याच्यामुळं ऑल सेट आहे, त्याच्यामुळे करूया शूट. The next morning. तर हे बघा सगळं गिम्बल वगैरे रेडी, चार्ज वगैरे करून बॅटरी पॅक आहे. गुड मॉर्निंग झाली आजच्या दिवसाची. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर काय झालं, आधी बोललेलं की तो पण व्हिडिओ वेगळा टाकू, आज ब्लॉग आला असतो तो, आणि हा व्हिडिओ वेगळा. बरोबर, पण कसं होतं, शूट जेव्हा करत असतो ना त्यावेळेला जास्त म्हणजे आपण जेव्हा स्वतः हे करत असतो सगळ्या गोष्टी, त्यावेळेला जास्त टाइम भेटत नाही ब्लॉग करायला. त्याच्यामुळे नेमकं त्या गोष्टी असतात ना मेन त्या शूट केल्या, ते ह्याच्या आधी तुम्ही बघितले असेल. आणि आता दुसरा दिवस पण ह्याच्यात कंटिन्यू करू, कारण काय झालं असतं दोन्ही दिवस पण तेच दाखवून आहे ना, तुम्ही लोक बोर झाले असेल म्हणून एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करतोय आणि नंतर मला हा व्हिडिओ अपलोड करू. तर आजचा प्री वेडिंगचा दिवस दुसरा आहे. काल 2 लुक केले, एक साऊथ केला आणि एक क्रॉप टॉपवाला होता तो एक केला. आज कोळी लुक आता पहिला आणि नंतर 1 पीसवाला आहे. तर आता कसं आहे, जवळपास वर्कआउट वगैरे झाला, शेक घेतो. 6:15 वाजलेत, 8 वाजेपर्यंत मी पण इथून निघतो. कारण काल आम्ही दादा होता, आम्ही 2 जण गेलो होतो त्यांना आणण्यासाठी. आता तो बोलला काहीतरी काम आहे, तू गाडी घेऊन ये आणि नंतर मी तुम्हाला भेटतो. मग पहिलं आपल्याला थर्डला जायचं आहे. थर्डला इथं बोटिंगच्या इथला शूट घेऊ. त्याच्यानंतर लास्ट लोकेशनचं आपलं दुसरं आहे ते मांडव्याला करायचं आहे. तर अशा आजचे 2 होतील. आज प्री वेडिंग पूर्ण संपेल आणि बाकी सगळं सध्या तरी असंच आहे. तो निघतोय, त्यांना घेऊया आणि मग त्यांचा एक्सपिरियन्स वगैरे पण नंतर एंडला विचारू काय वाटलं, कसं वाटलं सगळं शूटचं. आणि नंतर तुम्हाला आउटपुट तर बघायला भेटणारच आहे. त्याच्यामुळे बाकी सगळं सांगतो तुम्हाला एंडला. आता पहिलं हे शेक संपवतो आणि निघूया. आणि कसं आहे, आज आहे शेवटचा गुरुवार, त्याच्यामुळे मार्गशीर्ष महिना. त्याच्यामुळं हे बघा इकडे सगळे फुलांची तयारी, हार वगैरे. बाकी आता पूजन वगैरे पप्पा मानतील. आणि हे बघा झालेत 7:15 झाले. त्याच्यामुळे आता काय करूया, ऑल सेट आहे, सगळं बॅग भरलेली आहे, निघालं आहे फक्त गाडी घेऊन. त्यांना फोन करतो आणि निघूया. चलो हे बघा आता निघालो. आता काय एवढा फॉग नाही आहे पण आहे, त्याच्यामुळे आता काय करतोय, डायरेक्ट तिकडे पोहोचतो. आता काय जास्त शूट करत नाही, त्याच्यामुळे पहिलं त्यांना घेऊया. रेडी झालेत नाही झालेत माहिती नाही, त्याच्यामुळे आता डायरेक्ट तिकडेच पोहोचूया आणि मग बाकीचं काय ते बघतो तिकडे उतरल्यावर. त्याच्यामुळे दादा तेच बोलू येतोस काय, तर तो नाही बोलते माझं काम आहे तू जाऊन ये. मी बोलतो ठीक आहे, मी जाऊन येतो आणि त्यांना घेऊन येतो. समोरच्या गाडीत आहेत ना पोरं आहेत, ते जाम मजा करतात, हात करतात. दिसला कशी हात करते, ये बोलते पुढे हो. आता आहे ना आलो यांना घेऊन सर्वांना. आता दुसऱ्या दिवसाचं आपलं पहिलं लोकेशन आहे, इथं थर्डला आलोय. आणि जे कोळी लोक आहे ना तो पहिला शूट करतोय. त्याच्यानंतर दुपारनंतर जो आपला ह्याचा आहे, आपला काय बोलतात 1 पीसवाला आहे, लास्ट लुक तो करायचा आहे. त्याच्यामुळे हे बघा हे चेक करा, इकडे सगळे जण तेच, तो तिकडे कॅमेरा जॉईन करतोय, बाकी सगळी तयारी चालू आहे यांची. त्याच्यामुळे आता पण तसंच काम चालू असताना कसं होतं, जास्त शॉट काढता येत नाही, जसं जमेल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता कसं आहे, पहिला लुक केला, नंतर आता दुसरा शेवटचा म्हणजे आता तिसरा तो झाला सकाळचा आणि हा 4था शेवटचा लुक आहे. त्याच्यामुळे आता इकडे आपलं टाकादेवीच्या इथं आलोय.
आपल्या म्हणजे जुन्या जेट्टीला. त्याच्यामध्ये इथं हे शूट करू. 4 वाजले, 1-2 तासामध्ये 1-1.5 तास जाईल. त्याच्यामध्ये लाईट खाली जायच्या आधी शूट कम्प्लीट करू आणि मग जाऊया. आणि हे दोघं पण आलेत आता. हे बघा आमचा मयुरेश फुटेज खाणार. चलो ह्यांना गाडीवर घेऊन जाते बसा. आता आम्ही आलो टाका देवीला चलो करायला. तर बघूया कसं काय शूट होतं. चला. मस्त अशी मौसम आहे, खूप जास्त सुंदर लाईट आहे, गोल्डन लाईट. दुसरा ब्लॉगर बघा. सी ह्याचं पण काय झालं बऱ्याच जण बघितलं असेल. चलो आता मेन काय माहितीये का, आता प्रॉपर 4 नंतर लाईट आहे ना मस्त भेटते. त्याच्यामुळे आता हे बघा सन प्रॉपर खाली जात चाललाय. त्याच्यामुळे आता हे फोकस हो. त्याच्यामुळे आता एंडचे शॉट आहेत ना ड्रोन वगैरे आणि हा लास्टचा पॉईंट मस्त भेटेल. पूर्ण बघा पूर्ण एंडला आलो सगळं. रेडी 3, 2, 1. फायनली आहे ना प्री वेडिंग जे शूट होतं आपल्या फ्रेंडचंच होतं. 2 दिवस होतं. आता शेवटचा घेतला, आटपलं सगळं. कारण 4 आपण बुक केले होते. पहिल्या दिवशी 2 केले, आता 2 केले. आणि मेन म्हणजे त्यांना कसं वाटलं. आणि मेन व्हिडिओ आहे ना ती तर नंतर तुम्हाला आपल्या पाटे स्टुडिओच्या युट्यूब चॅनलवर बघायला भेटेल. पण मेन त्यांना कसं वाटलं ते विचारलं. हे बघा आहेत दोघं जण इकडे. आता बघा आपलं शूट झालंय फक्त, बाकी काय नाही. अजून व्हिडिओ मेन तुम्हाला आउटपुट बघायला भेटणारच आहे. पण सध्या तेवढं झालं आपलं, कम्प्लीट झालं, बॅकअप झालं. तुम्हाला कसं वाटलं, एक्सपिरियन्स कसा होता आपलं? अतिशय सुंदर आणि चांगलं. खूप छान. आवडलं खूप. मला दाखव. तिने जरा शंका ठेवली होती, मी बघ तुला आउटपुट देईन आणि मेन व्हिडिओ झाली ना की तुम्हाला पण आपल्या पाटी स्टुडिओ चॅनलवर बघायला भेटणारच आहे. त्याच्यामुळे आता नक्की आवडलंय ना. तर जास्त काय व्हिडिओ आपण शूट नाही केलाय, पण एवढंच केलं. बाकी यांचा पण एक्सपिरियन्स आहे. आणि तुम्हाला पण आपले प्री वेडिंग शूट वगैरे सगळं करायचं आहे, तुम्ही आपल्याशी पाटी स्टुडिओशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि कसं आहे, जास्त माझा डेली अपडेट माझ्या पेजवर नव्हता, पण आता आहे डेटा भरपूर, तो पण पेजवर सगळं अपलोड करेन. आणि व्हिडिओ प्री वेडिंग आपल्या बघायचे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत त्या. तर चला ठीक आहे, इथपर्यंत व्हिडिओ बघितलात. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशात नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.